नतमस्तक व्हायला आलो आहे। अडचणीत असणारा शेतकरी, शेतमजूर, माझा मेंढपाळ बांधव असेल, मच्छीमार असेल, दूध उत्पादक शेतकरी असेल, माझा दिव्यांग भाऊ असेल, अनाथ असेल, ही जी लढाई कित्येक वर्षापासून आपण लढतोय। आणि मी एकदा आत्ता शरद जोशी साहेबांचं भाषण ऐकत होतो। त्यांनी संपाची पुकार त्यावेळेस घेतली, पण ते 30% 20%च त्यांना यश आलं। आणि एवढ्या मोठ्या संघटनेचं आंदोलन त्यावेळेस संपाचं पूर्ण होऊ शकलं नाही। पण त्यानंतर काही काळानंतर या मातीतून जो आवाज आला, तो आवाज या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेण्याचं काम तुमच्या भूमीने केलं, म्हणून त्याला नतमस्तक व्हायला इथं आलं। प्रचंड ताकदीचं आंदोलन आपण उभं केलं आणि त्यात अर्थकारण होतंय। तर आमच्याशिवाय तुमचं जगणं कठीण आहे हे बिनधास्तपणे सांगण्याचं आंदोलन होतं। आमच्या जगण्यातच तुमचं जगणं खरं तर उरून पुरतं, आम्ही जगलो नाही तर तुम्ही मरता, असंही त्या आंदोलनाचा संदेश होता। आणि मग तो संदेश पुन्हा उठून उभा राहिला पाहिजे। मी रायगडचं 3 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं, नंतर टेंभा आंदोलन केलं, नंतर रक्तदान आंदोलन केलं, आणि मग 7 दिवस अन्नत्याग आंदोलन झालं आणि 8 दिवस पैदल करून आंदोलन केलं। आता चक्का जाम झालाय। सातत्यानं गेल्या 5-6 महिन्यापासून याला धार देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आहे। कारण देशामध्ये सध्या धर्म आणि जातीचे झेंडे फार मोठे व्हायला लागले। प्रत्येक गावात पक्षाचा गुलाम दिसतं, पण बापाचं पोरग मात्र आता हरपलेलं दिसतं। शेतकऱ्याच्या बापाचं पोरग जिवंत आहे का नाही ते तपासाचे दिवस आले आहे। प्रत्येक गावात आपापला झेंडा घेऊन ठामपणे उभा असणारा कार्यकर्ता बापाच्या छातीवर पाय ठेवतो की काय, आणि पुन्हा त्याच्या पक्षाचा झेंडा मोठा करतो की काय, अशी अवस्था भारतामध्ये, देशामध्ये दिसत आहे। ते असायला पाहिजे। जर मला सांगितलं का टोकाचं राजकारण करतं, तर टोकाचं आंदोलनही करता आलं पाहिजे, आणि सगळ्या जाती पक्षातले धर्मातले घेऊन आम्हाला लढता आलं पाहिजे। मी शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे, मी शेतमजूर म्हणून मला जगता येतं काय हे तपासलं पाहिजे। रोज आत्महत्याच्या गोष्टी कानावर येतं। त्या हक्काची लढाई अधिक ताकदीनं मांडली गेली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, म्हणून आता पेटून उठण्याची गरज आहे। राजकारणाचं काय जसं एखादी जिल्हा परिषदची तिकीट भेटणार नाही, आमदारकीची तिकीट भेटणार नाही, त्याच्यामुळे काही कोणाचं अडणार नाही, पण शेतकरी उभा राहिला नाही तर अख्खे गावच्या गाव बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। आता गाव मोठं का माझी आमदारकी मोठं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे। माझं नाव मोठं करण्यापेक्षा माझं आंदोलन कसं मोठं करता येईल यावर चिंतन मंथन करणं फार महत्वाचं आहे। कोण किती भाग घेतला, कोण किती रक्त वाहिलं, याच्यापेक्षा माझ्यामुळे कोणाला काय फायदा झाला ते महत्वाचं। लढाई पैशाची आहे भाऊ, लढाई पैशाची आहे, पैशाच्या लुटीची आहे। ही पैशाचा गेम आहे, हा जातीभेद नाही, अर्थभेद आहे। कोणाच्या खिशातले पैसे किती काढल्या जातं आणि ते कोणाच्या खिशात घातल्या जातं, हा मोठा व्यवस्थित व्यवसाय झालेला आहे। रमीवाल्यानं 1 लाख कोटी कमावले महाराष्ट्रातून, 1 लाख करोड, कारण 9,000 कोटीचा टॅक्सच भरला त्यांनी गव्हर्नमेंटला। राज्याला 9,000 कोटी भेटले आणि रमीवाल्याच्या खिशात 1 लाख दिले। अदानी अंबानीचे गेले, व्यापाऱ्याचे गेले, तुमच्या आमच्या मुलाच्या खिशातले पैसे घरदारं विकून वेळ प्रसंगी आत्महत्या करून दिले। आणि कोणाच्या आत्महत्यातून, कोणाच्या मरणातून आमच्या गव्हर्नमेंटला टॅक्स जमा होतो आणि त्याचा आनंद होत असेल, आणि ते सुद्धा सडकी बांधणं, त्याच्यातून टेंडरमधून तर आम्ही अर्ध कमिशन खाऊन खर्च करत असेल, तर याचं नाव सरकार थोडं आहे। तुम्ही सांगा, ह्या रमीच्या गेममध्ये लुटला आम्हाला आणि पैसा जमा एका ठिकाणी। हाच रमीचा गेम जर ऑफलाईन खेळला गावात तर गुन्हा दाखल होतं, आणि मोबाईलवर खेळलं तर गुन्हा दाखल होत नाही। कसले कायदे हे मोठं, कधी कधी तर अचंबा वाटते। हे ठाणेदार साहेब लगेच इथं गंजीपत्ता खेळले तर गुन्हे दाखल करणार, पण मोबाईलवर खेळले तर खेळू द्या, ते आता परवानगी आहे। म्हणजे किती व्यवस्थित लूट आहे लक्षात घ्या। सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर त्याची जाहिरात करतं,
आणि आमचे तरुण पोरं आम्ही पाहतो तिच्यात गुंतताना दिसतं. आता मग या सगळ्याच्यामध्ये भाव द्यायचा नाही, कर्जमाफी करायची नाही आणि लूट मात्र कायम ठेवायची. म्हणजे रमेवाल्यानं जर 1 लाख कोटी कमावले असत तर पेट्रोल डिझेलवाल्यानं 7 कंपनीनं 7 लाख करोड कमावले. कारण जगात डिझेल आणि पेट्रोलचे भाव 40% कमी झाले आणि देशात ते 20% वाढले. एका लिटर मागे 15 रुपये वाढवले. तुमच्या आमच्या मोटरसायकल मधले सगळ्यांचे पैसे त्या 7 लाख कंपनी गेले. एका कंपनीनं 1 लाख करोड कमावले. 20 लाख कोटीचा कर केंद्र सरकारमध्ये जमा झाला, तो तुमच्या खिशातला होता. पैसे गेले कुठं? खरं तर आम्ही भांडलो पाहिजे, आमचा वाद असला पाहिजे पैशाच्या हिशोबासाठी. घराघरात भावाभावात जेव्हा भांडण वाद होतं तेव्हा ते मोठा सावत्र असा वाद होत नाही, माझ्या नावानं किती करतं ते सांग, मला 2 एकर देतोय, तू 2 एकर घे, तूही 2 एकर घे, त्याच्यासाठी रक्तपात करतोय. भावाभावाचा वाद हा अर्थवादाचा असतं आणि जातीतला वाद मात्र अस्मितेचा असतं. आणि इथंच गेम होतो, सगळं इथंच गेम होतोय. आपल्याकडून अपेक्षा ते आहे का सगळ्या माध्यमातून बच्चू कडू काही नेता बनायला आला नाही. मला वाटते या सगळ्या कुशीत याचं कारण असं आहे का मी सगळे आंदोलन तपासून पाहिले आणि सगळ्या आंदोलनाच्या खरं तर हत्याचं बळ जर कोणत्या आंदोलनात असेल तर ते संपात आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्यात नाही. संपाशिवाय 10 मध्ये तर छत्रपती हरले, बरेच डाव बाबासाहेब हरले, महात्मा ज्योतिबा फुले हरले. एखादा शब्द, एखादी चुकीची जेव्हा आपण एखादी गोष्ट जर झाली तर तिथं आपण थांबून जातो. मी मागं उपोषणाला बसलो, धोधो मी उठल्याबरोबर धोधो पाऊस आला, अख्खा पेंडॉल पडला आणि मी उपोषण सोडू नका असं म्हणत होते काही लोक म्हणत होते 15 तारखेचा चक्का जाम करा. म्हटलं आपली बोलणी निघून जाईल, आपलं सरकार आपल्यासोबत आपलं जर बोलत राहिलं नाही तर आपल्या आंदोलनाला फायदा होणार नाही, म्हणून मी तो निर्णय घेतला. कदाचित तो चुकीचा असेल किंवा चांगला असू शकतं, ही तपासणी जोगते. आपण काही तज्ज्ञ नाही आहे, पण लहान माणूस चुकला तर 10 डाव बोमवल्या जातो. हे सगळे मोठे किती डाव चुकले हो. पवार साहेब चुकले नाही, अजितदादा चुकले नाही, उद्धव साहेब चुकले नाही, राज साहेब चुकले नाही, मोदी साहेब चुकले नाही. हे सगळ्या चुका सहन होते. पण तुमच्या आमचा शेतकऱ्यातला लढणारा आमचे शरद जोशी 1 डाव चुकले आणि ते उभे राहिले, लोकांनी त्यांना पाडलं. लहानानं चुकाचं नसतंय, आंदोलन करण्यानं चूक करायची नसते, चूक मात्र नेत्यानं करायची असते आणि त्याचा झेंडा घेऊन पाठीमागं उभं राहायला असलं पाहिजे. आमच्या चुका नसताना चुका दाखवण्याचं काम केलं जातं आणि आमचेच लोक त्या चुका 10 डाव दाखवून त्याला बदनाम करण्याचं काम करतंय. अहो संप फक्त आम्ही पाहतोय कर्मचाऱ्याचा 1 दिवस जर म्हटला तर एका दिवशी सगळ्या संघटना एकत्र होऊन 1 डे मध्ये बगर पॉम्पलेट, ना लाऊडस्पीकर, ना जाहिरात, ना मीडियावाले, ना कुछ नाही. त्यांनी सांगायचं पत्रक निघालं, एक SMS गेला, धड 4-5 कोटी कर्मचाऱ्याकडे चालल्या जातं आणि एकाच दिवशी संप होतं. संपामध्ये कधी कोणी वाईट बोललं का सांगा? ते मात्र सगळेजण नाही ते काही असू दे, संप केला ना. लक्षात घ्या, आंदोलन म्हणजे फक्त काही मागणी पूर्ण करण्यासाठी नसतं. आंदोलन माणसाला जिवंत करतं, आंदोलन लढणं शिकवतं. आंदोलन आम्ही पाहतो धाडस देतं, हिंमत देतं. माझं कोणीतरी लढणार आहे असं ते आंदोलनकारी सांगत असतं. आंदोलनाच्या चौफेर बाजू आम्ही जर तपासल्या तर आंदोलन मागणीत जरी फसलं असेल परंतु ते आम्ही पाहतोय उभं राहण्यात ते तेवढंच मोठं करून जातं, हे सुद्धा विसरता कामा नये. आणि म्हणून या आंदोलनाचा आता येणारा काळ, अरे मला अधिक 8 वाजता ते बडे मुद्द्यावर जायचंय. येणाऱ्या काळात आपण पुन्हा एकदा मीटिंग घेऊ आणि तुम्ही या आंदोलनाचं पुन्हा या गावानं, या परिसरानं ते नेतृत्व केलं पाहिजे. हे धनाजी संताजी आहे. अरे हा महाराष्ट्र संभाजीराजे जेव्हा धरतीतीर्थ पडले, मी ते सांगायचं विसरलो. वतनदारी पद्धत आमच्या शिवाजी महाराजांना बंद केली.
शिवाजी महाराजांना म्हटलंय का जे सगळे आमचे नात्या गोत्यातले लोक, याच्याकडे 20 गाव आहे, त्याच्याकडे 10 गाव आहे, याच्याकडे 50 गाव आहे, त्या वतनातून त्यांचे पोट भरत होते, मस्तावले होते आणि लोकांची लूट केल्या जात होती. आपले होते, स्वतःचे होते, नात्यातले होते, गोत्यातले होते, तरी सुद्धा आम्ही सांगतोय मुसलमानापेक्षा ते आमचे वैरी आहे असं म्हणून वतनदारी बंद करणारा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा आम्ही पाहतोय. संभाजी राजा फक्त शिर्केला वतनदारी दिली नाही म्हणून फसले, कारण वतनदारी हे शेतकऱ्याची सर्रास लूट आहे असं सांगून आला आम्ही पाहतोय सक्का सासरा विरोधात गेला आणि संभाजी राजे फसून गेले. बलिदान द्यावं लागलं, पण वतनदारी सुरू नाही केली. चुकीच्या मार्गाने येणारा पैसा आमच्या राज्याला नको, ते राज्य आमचं नको. आज काय रमीतले पैसे घ्यायला तयार आहे, लाख मेले तरी चालतंय असं रामराज्य, हे शिवराज्य असू शकतं. आणि म्हणून त्या वतनदारीला लाथ मारून आम्ही पाहतोय स्वराज्य निर्माण करण्याचं जे स्वप्न छत्रपतीनं पाहिलं, त्याच ताकदीवर बाबासाहेब लढले, महात्मा ज्योतिबा फुले असेल, अहिल्यादेवी होळकर असेल. मित्र, हे सगळे महापुरुष जातीपाती धर्मात आम्ही वाटून टाकलेले आहे. कधी कधी ह्या महापुरुषांकडून प्रेरणा भेटायला पाहिजे तर विभागणी करून टाकली आम्ही तो ताळ करून टाकलेला आहे. आणि म्हणून त्यांचा सहारा घेत आम्ही एका मुठीनं लढता आलं पाहिजे, कारण महाराष्ट्र एका इकडे जातीपातीत खूप लढवणं सुरू केलं. व्यवस्थित प्लॅनिंग आहे. आपण कधी एकत्रित झालो नाही पाहिजे याच्यासाठी खूप यंत्रणा काम करत आहे प्रचंड, तुम्हाला माहितीही पडत नाही. ह्या प्रत्येक पक्षाची IT सेल आहे. कधी नमाजाच्या नावानं विभागलं जातं, कधी प्रार्थनेच्या नावानं विभागलं जातं, आणि व्यवस्थित गावागावात तूट ताट करून आम्हाला व्यवस्थित विभागणी करण्याचं काम. शेतकरी एकत्र झाला तर, आणि ही लढाई पैशाची आहे. शेतकरी एकत्र झाला का लढाई पैशाची होतं. बजेटमध्ये त्याची तरतूद करावं लागतं, त्याला माफ करावं लागतं, भाव द्यावं लागतं. या लढाईमुळे आम्ही पाहतोय का ते तुम्हाला एकत्रच होऊ देत नाही. व्यवस्थित प्लॅनिंग केलं जातं आणि ते प्लॅनिंग तोडायचं आहे. आम्हाला प्रत्येकानं आपापल्या जाती धर्माचा अभिमान ठेवावा, प्रत्येकानं आपापली पार्टीचा झेंडा मोठा करावा, पण जेव्हा शेतकऱ्याची लढाई असेल सगळे झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्याचा मजुराचा झेंडा मात्र ठामपणे आम्ही उभा केला पाहिजे. आणि म्हणून लढाई फक्त कर्जमाफीची नाही आहे, हमी भावाची आहे. भाजपाच्या पॉम्पलेटमध्ये असं लिहिलं आहे का हमी भावाच्या 20% आम्ही बोनस देऊ. आता हमी भावाच्या 20% बोनस देण्याचं अजूनही सूत्र काही हालचाल नाही आहे. 3-4 महिन्यानं पीक खाता येईल. हमी भावही आम्हाला भेटन का नाही भेटन अजून सांगता येत नाही. ज्वारी 33 रुपयाचे हमी भाव आहे, 1500 रुपयात विकावं लागतं. सोयाबीन 3,500 विकावं लागली. ऊसाचे दुधाचे तेच हाल आहे. साधा भेसळयुक्त कायदा आम्ही करतोय दुधाच्या बाबतीत करावा, जो इतर राज्यानं केला तो महाराष्ट्राने केला पाहिजे यासाठी भांडत आहो. ते करतो म्हणतोय पण कायदा आणत नाही, आणि कायदा आणला तर कारवाई होत नाही. कारण आमचा दबाव संपलेला आहे. शेतकरी म्हणून आमचं अस्तित्व संपायला लागलेलं आहे, आणि हे संपूर्ण देण्यासाठी आम्हाला एकत्र व्हायचं आहे. आणि मग तिसरा पर्याय दिला आपण. कर्जमाफी लुटीतून आलेली गोष्ट आहे, पण आमच्या हमीभावासाठी खऱ्या अर्थानं आम्ही लढलो पाहिजे. येणारा काळ हमीभावाच्या लढण्याचाच असला पाहिजे. आणि तिसरं आम्ही सांगतोय का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये कव्हर केले पाहिजे. आम्ही जर जेटपर्यंत पेरणीचे, कारण मजुरीचा खर्च सगळ्यात मोठा आहे. आता काय चॅलेंज आहे शेतकऱ्याला, तर सगळ्यात मोठा आहे मजुरीचं. औषधीला 40% जातं आणि 60% मात्र मजुरीवर खर्च होतं. तो मजुरी निघण्याची अवस्था अजूनही आमच्या हातात नाही आहे. शेतकरी सरकार त्याच्यासाठी काही करत नाही. दुधाला तुम्ही MRGSशी जोडता आलं पाहिजे. रासायनिक खताला सबसिडी दिल्या जातं. 448चं रासायनिकाचं युरियाचं पोतं त्याला सबसिडी 1700 रुपये दिल्या जाते, आणि 2 लाख कोटीची तरतूद होते. ते तुमच्या शेतात तुम्ही ते खत टाकता, पण सबसिडी कंपनीच्या घरात जातं. 100 रुपये पोते काढले तरी ते 1000 रुपये काढले दाखवले जाते. व्यवस्थित करप्शन चालू असतं. मग आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही गाय हे गोमाता आहे, ते जगली पाहिजे, ते जिवंत असली पाहिजे. हिंदू धर्म त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे असं जर म्हणत असाल तर आमचंही म्हणणं तसंच आहे ना. पण गाय गोमातेले जगवासाठी तर काही पैसे लागतं का नाही लागत. मग तो भार सरकार घेणार का नाही घेणार. मग तुम्ही जर युरियाला सबसिडी देत असेल, शेणखताला सबसिडी द्या. कारखान्यातून माल निघाला तर सबसिडी आहे, आणि तुमच्या घरातून माल आला तर सबसिडी नो, त्याचा काही संबंध नाही. कारखान्यातून माल आला पाहिजे. जसं रमी आहे ना, रमी एका जणाची आहे म्हणून चालू आहे,
रमी तुमची आमची गावात चालू राज्य आहे ते चालू बंद केली, त्याच्यावर गुन्हे दाखल होते. केंद्रीयकरण आहे. एक तरफ पैसे गए तो खिचने को अच्छा होता है. आता आपण एमआरजीएसला जर दूध व्यवसाय जोडला, 10 गाईला 1 मजूर जरी दिला तरी आमचं पैसे वाचतं. ह्या नवीन मागणीसाठी सुद्धा आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल. कर्जमाफीचे आंदोलन सुरू असताना हळूहळू हमीभावाची आंदोलन आपल्याला सुरू करावं लागेल. आणि यासाठी मला वाटते तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. पुणतांब्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तुम्ही याचं नेतृत्व करा. बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत होतो. सगळ्या नेत्याला आपण एकत्र बोलावा. तुम्ही तो पुढाकार घ्या. मीही प्रयत्न करतो, पण आपणही पुन्हा ते बांधणी करा. मग ते आंदोलन डिसेंबरच्या नंतर करायचं. जानेवारी जिल्हा परिषदच्या निवडणूक येणार आहे, पंचायत समितीच्या निवडणूक येणार आहे, त्याच्यात तुम्ही विभागून जाणार आहे. कारण मोठं पॉयझन आहे ते. आता तुमच्या आमच्या समोर एकत्र होऊन जाऊ, नंतर याच्यातले 4 लोक इकडे असणार, 5 लोक तिकडे असणार, तो तर करावंच लागतं. आखरी राजकीय अस्तित्व आहे. पण ते विभागणी झाल्यानंतर एकत्रित करण्याचं काम करता येईल का? त्याच्या अगोदर करायचं का नंतर करायचं? याच्यासाठी आपण पुन्हा एकदा बसू. मी पुन्हा एकदा येतो. काही ठराविक 20-25 लोकांचं गठबंधन तयार करून सगळ्या पार्टीतले लोक, सगळ्या जातीतले लोकांना घेऊन मला वाटतं आपण जर एकत्रित त्याची बांधणी केली, इथं सुरुवात केली. कारण या मातीला आता सुगंध आहे शेतकरी आंदोलनाचा. तो सुगंध अजूनही आम्ही पाहतो शेतकऱ्यांच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात गेला पाहिजे. आणि त्या सुगंधातून माझा शेतकरी अजून सुखाचं जीवन जगलं पाहिजे. हाच आमचा एक मात्र हेतू आहे. आम्हाला मोठं व्हायचं काही कारण नाही आहे. मी दिव्यांगासाठी लढलो, 182 शासन निर्णय काढले. मी गुवाहाटीत जाऊन बदनाम झालो, पण दिव्यांग मंत्रालय आणलं. मला बदनामीची फिकर नाही आहे, काही फिकर नहीं आम्हाला बदनामीची. आप बदनाम करे तो भी परवाह नहीं, लेकिन हमारे जाने से मेरा अगर दिव्यांग अगर खुश रहता है तो मुझे उसकी परवाह नहीं है. हम कट जाए तो भी चलेगा, लेकिन हमारे जो आम आदमी है उसके घर में खुशी जाना चाहिए. काही लोकांना बदनाम केलं, पण पहिलं दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात उभं राहिलं, त्या बदनामीपेक्षा लाख मोलाचं आहे. हो, काय चाटायचं त्या बदनामीला? पण भेटलं आम्हाला ते. आज 1000 रुपयाची पगारवाढ भेटली. पैसा लखपत्याच्या घरी, उद्योगपत्याच्या घरी न जाता अपंग असणारा 2 पाय नाही त्याच्या घरात पैसा नेण्याचं काम केलं आहे. हे आंदोलनातलं यश आहे. त्या दिव्यांगाला 500 रुपये भेटले म्हणजे किती आनंद होते तुम्हाला नाही माहीत. त्याचं कसं जगणं असतं ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. त्याच्यासाठी लढणारा उभ्या हिंदुस्थानामध्ये कोणी नव्हता. आम्ही सातत्यानं लढलो. 350 गुन्हे दाखल आहेत. 350 काल परवा अधिक झाले, वाढले. आम्ही त्याची पर्वा नाही केली. आणि म्हणून आपण पाहतोय का व्यवस्थित त्याची बांधणी करू. मला अधिक समोर जावं लागतं, सभा अजून आहे. मला वाटतं आरामशीर, मला वाटतं तुम्ही 10-15 लोक, सगळे लोक सगळ्या पक्षाचे एकत्र होऊन एक थोडीशी बांधणी करू आणि इथंच मिटिंग घेऊ. ते फार जास्त लोकांची न घेता त्याचं चिंतन मंथनाची एक बैठक झाली पाहिजे. मी दुधाच्या आंदोलनात सुद्धा इथं मदत आलो होतो, तर मला हे फोन येत नाही. हां हां पण हां ठीक आहे. तर मला असं वाटतं का आपली सगळ्यांची तयारी आहे. म्हणजे हे धनाजी संताजीचं आंदोलन आहे. इसको नाम ही दे दो धनाजी संताजी. बगर राजाचा लढणारा नेता कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. या आंदोलनाला नेत्याची गरज नाही, शेतकऱ्याची गरज आहे, मजुराची गरज आहे, मेंढपाळाची गरज आहे. आणि तुम्ही एकदा आंदोलन उभं केलं या मातीतून, ते पुऱ्या महाराष्ट्रभर पसरल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चू कडूला आत्मविश्वास आहे. आणि आपल्याकडून अपेक्षा आहे का लगेच आपण सगळ्या गावाच्या बैठकी घेणं सुरू करा आणि त्याच्यातून एक लगेच समिती तयार करून आम्ही संपर्कात राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.